आज मुंबई महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये मराठी भाषेच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पालिकेची घटना इंग्रजी भाषेत उपलब्ध असून मराठी आवृत्ती नसल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक झालेत। मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरत त्यांनी तातडीने मराठीतील अधिकृत घटना उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। नाही, एकतर लक्षात येईल तुम्हाला, आता कॉर्पोरेशनचं होऊन म्हणजे महानगरपालिकाची स्थापना होऊन म्हणजे आत्ता 6 ते 7 महिन्याचा पिरियड झालेला आहे आणि जे 1888 ॲक्ट जो महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा महत्त्वाचा जो अंग आहे, ज्याच्यामधून ज्या आपल्याला जे मुद्दे मांडायचे असतात किंवा जे अभ्यास करायचा असतो, तोच 1888 ॲक्ट हा इंग्रजीमध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे। आपण बोलतो की मुंबई मराठी व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये कामकाज मराठी व्हायला पाहिजे, पाटिया जे लागतात ते मराठी व्हायला पाहिजे। परंतु आज जर तुमच्या लक्षात येईल, आज 6 महिन्याचा कार्यकाल झाल्यानंतरही जे राज्य शासनामध्ये सत्ताधीश बसलेले आहेत, जे शिंदे गट जे आहेत, ते बोलतात की मराठीमध्ये कामकाज करायला आम्ही प्राधान्य देऊ। परंतु आज तुमच्या लक्षात येईल 6 महिने गेल्यानंतरही इंग्रजीत कारभार चालू आहे आणि हे जे ॲक्ट आमच्या हातात आहे हा मराठीमध्ये नसतानाही इंग्रजीत आलेला आहे। परंतु आत्ता मला वाटतं अजून 6 महिने जातील, तो मराठीमध्ये ॲक्ट यायला, त्याला रूपांतर करायचं, त्याच्यामध्ये चेंजेस करायचं आहे। ते न करता त्यांनी आम्हाला जो हा ॲक्ट दिलेला आहे, हा निषेध आम्ही नोंदवतो। नाही, रस्त्यावर काय हे लक्षात यायला पाहिजे ना, तुमच्या माध्यमातून आम्ही जर हा विषय रस्त्यावर काय सभागृहामध्ये पण घेऊ याच्यामध्ये, परंतु राज्य शासन जे दिखावा करत आहे हे खोटा दिखावा करत आहे असं मला वाटतं। काय झालंय, अजून मुंबई महापालिकेमध्ये सगळा कारभार प्रशासकीय आहे, तो प्रशासक असल्यासारखाच अजूनही चालू आहे। कारण आपल्याला माहीत असेल, मराठीच्या बद्दल आंदोलन जे सुरू केलं तर माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाने आणि मनसे माननीय राजसाहेब यांनी आंदोलन केलं। तेव्हा दुकानावरच्या पाट्या मराठी पाहिजेत आंदोलनं कुणी केली, आम्ही केली आणि अजूनही त्याचा विसर पडलाय। मला असं वाटतं आता सत्तारूढ पक्ष आहे जो भाजप आणि त्यांच्याबरोबरचे असणारे मिंदे गटाचे, तर त्यांनी पण ते हे समजायला पाहिजे की तुम्ही एकीकडे म्हणता आग्रह आमचा मराठीसाठी आहे, सगळ्या महापालिकेचा कारभार मराठीत व्हायला पाहिजे आणि प्रत्यक्ष इथेच हे करतायत, म्हणजे दिव्याखाली अंधार म्हणतात तो असा आहे। खरं म्हणजे मुंबई महापालिकेचे प्रशासन हे 1888च्या कायद्यानुसार चालतं आणि ह्या 1888चा नेमका कायदा काय आहे ह्याचं एक पुस्तक नगरसेवकांना नवीन निवडून आल्यानंतर दिलं जातं। परंतु ह्यावेळेस थोडे ॲक्टमध्ये बदल होते, त्याच्यामुळे हे 6 महिन्यांना आम्हाला पुस्तक दिलं जातं आहे। परंतु मुंबई महापालिकेच्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की संपूर्ण कामकाज हे मराठीमध्ये झालं पाहिजे आणि ज्या वेळेला हे संपूर्ण कामकाज मराठीमध्ये होत नव्हतं, म्हणून मी स्वतः या ठिकाणी महापौरांना त्यावेळेला पत्र दिलं होतं की काही ठिकाणी कामकाज हे मराठीमध्ये होत नाही आहे, तर आपण कृपया हे मराठीमध्ये होण्यासाठी आदेश द्यावे। तेव्हा महापौरांनी देखील सांगितलं होतं की नक्कीच हे मराठीमध्ये कामकाज होण्यासाठी आदेश दिले जाईल। परंतु आज जेव्हा नगरसेवकांना ही पुस्तिका वाटली गेली तेव्हा आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा पुन्हा एकदा आश्चर्यचकित झालो आहे की इंग्रजीमध्ये ही पुस्तिका संपूर्ण बनवलेली आहे। खरं म्हणजे हा ॲक्ट मराठीमध्ये असणं गरजेचं आहे। माझी अजूनही प्रशासनाला मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरसेवकांना हे इंग्रजी ॲक्टचं वाटप न करता मराठीमध्ये देण्यात यावं आणि जी आपला कायदा आहे की जो मराठीमध्ये कामकाज व्हायला पाहिजे त्याचं अनुकरण प्रशासनाने करावं। कारवाई करायला पाहिजे। ज्या संबंधितांनी हे ॲक्टची पुस्तक प्रिंट केलं, हे कायदा पुस्तक प्रिंट केलं, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। माझी मागणी आहे की महापौरांनी या संदर्भामध्ये जो दिलेला शब्द होता आम्हाला सभागृहाला की सगळं कामकाज मराठीमध्ये होईल, ते जर एखाद्या अधिकाऱ्याकडून पाळलं जात नसेल तर हे ज्या अधिकाऱ्यांनी केलं आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।